सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचे स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या चॅनलमध्ये। आजच्या सत्रामध्ये तुम्हाला श्री दत्तात्रेय महाराजांचं एक नवीन चरित्र ऐकायला मिळणार आहे। श्री दत्तात्रेय महाराजांनी भक्त प्रल्हादाला काय उपदेश केला, भक्त प्रल्हादाने काय जिज्ञासा केली, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आजच्या या सत्रामध्ये। श्री दत्तात्रेय महाराजांची जे काही गुरु आहेत त्या गुरूंपैकी दोन गुरूंविषयी प्रल्हादाला निरूपणही केलं। ते दोन गुरु कोणते होते आणि त्या दोन गुरूकडून श्री दत्तात्रेय महाराजांनी कोणता गुण घेतला आणि या संदर्भात प्रल्हादाला कसं निरूपण केलं, हे सर्व इत्थंभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहिला तुम्ही तर तुम्हाला श्री दत्तात्रेय महाराजांचं जे चरित्र आहे, आजचं प्रल्हादाला उपदेश केलं ते चरित्र तुम्हाला सविस्तर समजणार आहे। अर्ध्यातून जर सोडून गेलं तर तुम्हाला ते श्री दत्तात्रेय महाराजांचे चरित्र व्यवस्थित समजणार नाही आणि तुम्हाला जेवढं पुण्य व्हायला पाहिजे, जेवढं गोमट तुम्ही कमवणार तेवढं कमवल्या जाणार नाही। जे तुम्हाला चरित्र पूर्ण ऐकल्यानंतर गोमट प्राप्त होईल ते तुम्हाला अर्धवट जर सोडून गेलं तर ते प्राप्त होणार नाही। आणि त्यामुळे चरित्र शेवटपर्यंत ऐका। खूपच सुंदर असं चरित्र आहे। कालचं सत्र तुम्ही ऐकलंच असेल। कालच्या सत्रामध्ये श्री दत्तात्रेय महाराजांनी दैवल्य ऋषीचा गर्वहरण केला। ते चरित्र तुम्ही जर ऐकलं नसेल तर वर आय बटन मध्ये मी ती लिंक दिलेली आहे। आय बटन वर क्लिक करा आणि कालचं सत्र तुम्ही ऐकू शकता। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। एकदा भक्त प्रल्हाद राज्यकारभार सांभाळीत असताना सह्याद्री पर्वतावर गेला। तेथे अवधूत वेशात श्री दत्तात्रेय प्रभूंची भेट झाली। श्री दत्तात्रेय प्रभूंची दिगंबर आरक्त कांती पाहून, ते अशी सुंदर श्रीमूर्ती पाहून प्रल्हाद वेधून गेला। विनम्र भावाने त्याने श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीचरणावर मस्तक टेकवून साष्टांग नमस्कार केला आणि त्यांची पूजा करून विनयपूर्वक म्हटले, हे प्रभू, आपले शरीर उद्योगी आणि भोगी पुरुषाप्रमाणे धष्टपुष्ट आहे। हे पाहून मला आश्चर्य वाटते, कारण संसाराचा हा नियम आहे की उद्योगी पुरुष धन प्राप्त करतो। धन पुरुषाला जे आहे सर्व भोग प्राप्त करून देतो, कारण धनवान जो असतो त्या धनवान पुरुषाला सर्व भोग प्राप्त होतात आणि भोगी पुरुषाचे शरीर धष्टपुष्ट असते। हे भगवान, आपण तर कोणताही उद्योग करीत नाही। कुठेही झोपणे, कुठेही जाणे, ऊन वारा पाऊस याची तर आपण पर्वाच करत नाही। जे शुष्क भोजन भिक्षेत मिळेल त्याचेच आपण सेवन करतात, तरीही भोगरहित आपले शरीर धष्टपुष्ट कसे? तसेच संपूर्ण संसार कर्म करीत असून त्याला आपण पाहत असताही समभावाने कसे काय पडून असतात? कोण सद्गुरू आपणास प्राप्त झालेला आहे जे तुम्ही समभावाने एका वृक्षाखाली ध्यानस्थ बसून असता? असा कोणता गुरु आहे तुमचा? जर आमच्या योग्य असेल तर या संबंधी आपण कृपा करून आम्हाला उपदेश करावा। तेव्हा श्री दत्तात्रेय प्रभू त्याच्या त्या विनयाने आणि जिज्ञासेने प्रसन्न झाले आणि उपदेश करू लागले। हे दैत्यराज, सर्वश्रेष्ठ पुरुष तुझा सन्मान करतात। तू जिज्ञासेने व आत्मशुद्धीच्या अभिलाषेने जे जाणू इच्छितो ते तुला सांगितलेच पाहिजे। हे प्रल्हादा, तृष्णा एक अशी वस्तू आहे की ती इच्छेनुसार कितीही आपण भोगली, कितीही इच्छानुसार त्याचा जर भोग घेतला आपण तरी पण पूर्ण होत नाही। मनातील इच्छा, आकांक्षा, तृष्णा ह्या अतृप्तच असतात। ज्याप्रमाणे अग्नीमध्ये तुम्ही कितीही समिधा टाकत राहिलात तरी अग्नी प्रज्वलित होते अधिकाधिक, त्याप्रमाणे आपण भोग कितीही घेत राहिलो, आपल्या शरीराने या विशिष्ट भोगाची इच्छा केली, ते भोग पुरवला, दुसऱ्या भोगाविषयी इच्छा केली, तोही भोग पुरवला,
तरी पण आपल्या मनातील भोगाच्या इच्छा काय संपत नाही. त्यामुळेच जीवात्मा सतत जन्म मृत्यूच्या चक्रात भ्रमण करीत राहतो. या संसारात स्त्री पुरुष कर्म तर करतातच, परंतु ज्या भावनेने सुख प्राप्तीसाठी आणि दुःख निवृत्तीसाठी ते कर्म करतात त्याचे फळ मात्र उलटे मिळते. सुखाचा नाश आणि दुःखाचीच प्राप्ती होते. त्यामुळे ते अधिकाधिक दुःखातच पडतात. हे सर्व जाणून मी कर्म करीतच नाही. सुख तर मानलेपणाचे आहे. सुख हा एक भाव आहे, तो सापेक्ष आहे, स्वभाव नाही. आणि सर्व क्रियांची निवृत्ती हे आनंदाशिवाय अशक्य आहे. म्हणून सर्व भोगांना मनोराज्य समजून मी स्वस्थ पडून असतो. ज्याप्रमाणे अज्ञानी माणूस पाण्यावरील कचरा शेवाळे आदी आवरणामुळे पाण्याला जाणत नाही, त्याप्रमाणेच मनुष्य आपल्या अज्ञानामुळे आत्म्याचा स्वभाव जाणत नाही व आत्म्याला सोडून इतर पदार्थाद्वारेच सुख मिळविण्याचा प्रयत्न करतो. ज्याप्रमाणे अज्ञानी पुरुष जळ समजून मृगजळाला प्राप्त करण्यासाठी त्याच्या मागे धावतो, कष्टी होतो, त्याचप्रमाणे संसारात सुख समजून अज्ञान मनुष्य विषयांकडे धावतो व अधिक दुःखाला प्राप्त होतो. लोभी आणि इंद्रियांच्या अधीन असलेल्या धनिकांना मी पाहिलेलं आहे. भीतीमुळे चिंतेने ग्रस्त असल्यामुळे ते एवढे दुःखी असतात की त्यांना झोप सुद्धा येत नाही. सर्व त्यांच्यासाठी संशयित असतात. अतः हे राजा, बुद्धिमान पुरुषाने ज्यामुळे शोक, मोह, लोभ, भय, क्रोध, राग, कायरता आणि श्रम याच्या अधीन व्हावे लागते, त्या धन आणि जगण्याच्या इच्छेचा त्याग करून निष्काम भावाने कर्तव्यरत झाले पाहिजे. म्हणून मी या संसारात काही मिळवण्याची इच्छा करीत नाही. हे राजन, हा संसार त्या परमेश्वराच्या इच्छेने प्रवृत्त झाला आणि तो केवळ जीवात्म्यांनी आनंद उपभोग घ्यावा म्हणून, परंतु तो परमेश्वराच्या स्वरूपाचा आनंद अज्ञानाने प्राप्त होत नाही. त्यासाठी ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. ते ज्ञान प्राप्त व्हावे प्रथम संसाराचे, प्रपंचाचे, दैवी शक्तीचे, स्वतःचे आणि त्या परम ऐश्वर्यवान परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करण्यासाठीच ही सृष्टी रचना झालेली आहे. या सृष्टीची रचना मी केलेली आहे. परंतु येथे जीवात्मा मनुष्य शरीरधारी असून, बुद्धिमान असून, केवळ अज्ञानतेने ज्ञान प्राप्त न करता अज्ञान मूळ कर्मे करीत अधिकाधिक बंधनात पडतो. हे प्रल्हादा, हा संपूर्ण निसर्ग अवलोकन केला तर येथील प्रत्येक वस्तू काहीतरी जाणीव करून देते, ज्ञान देते. ते प्रत्येक वस्तूचे ज्ञान मिळवीत अंतिम ध्येयाचा विचार करणे हेच बुद्धिमान पुरुषाचे कर्तव्य आहे. त्यासाठी हे सकळ चराचर मनुष्याचे गुरु होऊ शकते. एक वस्तू जे जे अल्प स्वल्प ज्ञान देते तेही गुरु होऊन जाते. हे राजन, माझे या बाबतीत 2 गुरु प्रमुख आहेत. एक अजगर आणि दुसरा मधमाशी. त्यांच्यापासून मी वैराग्य आणि संतोष हे गुण प्राप्त केले. अपार मेहनत करून मधमाशी मध गोळा करते, परंतु कोणीतरी येऊन तो मधुसंचय क्षणार्धात हिरावून नेतो. त्याप्रमाणे मनुष्य कष्ट घेऊन धनसंग्रह करतो, स्वतःही खर्च करत नाही, परंतु त्या धनसंग्रहाचे दुसराच कोणी हरण करतो, उपभोगतो. म्हणून मीही विषय भोगापासून विरक्त होऊन संग्रह करीत नाही. अजगर जसा निश्चेष्ट कोणतीही चेष्टा करत नाही, अजगर निश्चेष्ट पडून असतो. दैववशाने मिळेल त्यातच संतुष्ट राहतो आणि नाही मिळाले तर धैर्य धारण करून पडून राहतो. तसाच मी सुद्धा त्याचा हा गुण घेतला आहे. जे मिळेल त्यात संतुष्ट राहतो, नाही मिळाले तर चिंता करत नाही. कधी भिक्षेत कमी मिळाले काय किंवा जास्त मिळाले, कधी नीरस मिळाले काय किंवा स्वादिष्ट मिळाले, तरी केवळ प्राणाला आहार द्यायचा म्हणून मी खातो. आवड निवड करीत नाही. प्रारब्ध भोगात संतुष्ट असतो. अपेक्षा करून दुःखी होत नाही.
कधी पृथ्वीवर तर कधी दुसऱ्याच्या इच्छेने त्याच्या महालात उंच गादीवर, कधी भनंग दिगंबर तर कधी सुगंधी वस्त्र प्रावरणाने युक्त माझा विहार असतो. मला न कशाची आवड आहे न कशाचा तिरस्कार आहे. त्यामुळे मी सतत समाधानी आहे. फुलमाळा असो, हत्ती घोडे असो व पैदल फिरणे असो, त्या संबंधी कधी मी विचारच करीत नाही. जे आहे ते आहे, जे नाही ते नाही, काय आहे काय नाही याचाही विचार नाही. मनुष्य स्वभाव भिन्न भिन्न आहेत हे जाणून मी कुणाची निंदा करीत नाही, कुणाची स्तुती करत नाही. मी केवळ सर्वांच्या कल्याणाचीच इच्छा करतो. सत्याची कास धरणाऱ्याने आपल्या विकारांचे चित्तवृत्तीत हवन करावे, चित्तवृत्तीला मनात होमावे, मनाला सात्विक अहंकारात होमावे, सात्विक अहंकारालाही विद्येत होऊन निर्गुण आत्मा तत्वाशी ज्ञानदृष्टीने अनुसंधान साधावे. आत्मतत्वाचे परमात्म तत्वाशी सदैव सख्य आहे. त्यामुळे ती अविद्याही ज्ञानाग्नीत भस्म होईल आणि खरा आनंद सहज प्रगटू लागेल. हे परमप्रेमी भक्त प्रल्हाद, माझीही आत्मकथा अत्यंत भिन्न आणि गुप्त आहे. लोकव्यवहार तथा शास्त्र सिद्धांताच्या पलीकडची आहे. तू परम जिज्ञासू अधिकारी भक्त आहेस, म्हणून तुझ्या आत्मकल्याणासाठी मी हे वर्णन केले. श्री दत्तात्रय प्रभूंच्या समुपदेशाने भक्त प्रल्हाद संतुष्ट झाला. अत्यंत प्रसन्नतेने श्री दत्तात्रय प्रभूंची त्याने महापूजा केली आणि त्यांच्या आज्ञेने राजधानीत परत आला. हे उद्देश झाला प्रल्हादाचा. ह्यानंतर आपण थोडस सोमवंशाविषयी माहिती घेणार आहोत. सोमवंशाविषयी माहिती कशामुळे घ्यायची आहे? कारण श्री दत्तात्रय महाराजांनी जे रुचिक ऋषीला 500 शामकर्ण घोडे दिले होते, ते घोडे कशासाठी दिले होते? तर जो गाधी राजा होता त्या गाधीच्या कन्येसोबत म्हणजे सत्यवती सोबत रुचिक ऋषींना विवाह करायचा होता. राजांनी 500 शामकर्ण घोड्याची अट घातली आणि दत्तात्रय महाराजांनी ते 500 शामकर्ण दिले. तर ही सत्यवती कोण होती हे समजून जर घ्यायचं असेल आपल्याला, तर आपल्याला सोमवंश कसा तयार झाला हे माहिती करून घ्यावं लागेल. कारण सोमवंशामध्येच ही सत्यवती जी आहे ती जन्माला आलेली आहे. तर आपण थोडीशी माहिती या सोमवंशाविषयी घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुढे तुम्हाला 500 शामकर्ण जे घोडे रुचिक ऋषीला दिले त्याची जर कथा समजायची असेल, व्यवस्थितपणे समजून घ्यायची असेल, तर तुम्हाला ही कथाही ऐकावी लागणार आहे. तर हे सोमवंश कसा तयार झाला याविषयी काही माहिती आहे. अत्रि ऋषीला अत्यंत उग्र तपश्चर्या करीत असता मानसिक संकल्पाने नेत्रातून एक पुत्र झाला व अहंकारातून एक पुत्र झाला. नेत्रातून सोम व अहंकारातून दुर्वास ऋषी झाला. दुर्वास उत्पन्न होताच वनात तपश्चर्येसाठी निघून गेला. सोम हा गुणारूपाने ब्रह्मदेवासारखाच होता. ब्रह्मदेवाने तो उत्पन्न होताच सोम जो आहे म्हणजेच चंद्राला ब्राह्मण, औषधी आणि नक्षत्रांचा अधिपती बनवले. पुढे सोमाने तिन्ही लोकांवर विजय मिळवला व राजसूय यज्ञ केला. त्यामुळे त्याचा उद्दामपणा खूपच वाढला. त्याने बलपूर्वक गुरु बृहस्पतीच्या पत्नीचं हरण केलं. देवगुरुने खूप याचना केली, परंतु सोमाने ताराला परत दिले नाही. तारा हे बृहस्पतीच्या पत्नीचं नाव. त्यामुळे सर्व लोक चंद्राच्या विरोधात गेले. जे काही देवलोक होते, सर्व देवलोकातले जे देव होते ते सर्व विरोधात गेले. शुक्राचार्यांनी बृहस्पतीच्या द्वेषामुळे सोमाचा पक्ष घेतला. त्यामुळे देवदानवाचे घनघोर युद्ध झाले. अंगिरा ऋषीने ब्रह्मदेवाला विनंती केली की हे संहार करणारे जे युद्ध आहे ते थांबवा. अंगिरा ऋषी हे देवगुरु बृहस्पतीचे पिता. त्यांच्या विनंतीने ब्रह्मदेवाने चंद्राला खूप दटावले आणि ताराला तिच्या पतीच्या स्वाधीन केले. बृहस्पतीने पाहिले की तारा गर्भवती आहे. तेव्हा त्याने ताराला क्रोधित होऊन म्हटले, दुष्टे, माझ्या क्षेत्रात हे दुसऱ्याचे बीज अंकुरित होत आहे, त्याचा तू तात्काळ त्याग कर. तारा घाबरून गेली व तिचा गर्भपात झाला. अत्यंत तेजस्वी
सुवर्णकांतीच्या एका बालकाला तिने जन्म दिला. अत्यंत सुंदर व तेजस्वी बालकाला पाहून पुन्हा बृहस्पतीला लोभ निर्माण झाला. चंद्रमा आपला पुत्र आहे म्हणून दावा करू लागला. दोघात पुन्हा झगडा निर्माण झाला. एकीकडे बृहस्पती म्हणायला लागला हा पुत्र माझा आणि चंद्रमा म्हणायला लागला हा पुत्र माझा. दोघांचंही भांडण चालू झालं. दोघात पुन्हा झगडा निर्माण झाला. ऋषी व सुरगणांनी ताराला विचारले की तूच निर्णय दे, हा कुणाचा मुलगा आहे. ती लज्जेस्तव काहीच बोलेना. हे पाहून ते बालक म्हणाले, हे माते, तू सत्य का सांगत नाहीस? तेव्हा ब्रह्मदेव पुन्हा आले आणि एकांतात त्यांनी ताराला विचारले. तेव्हा ताराने हळूच सांगितले की हा पुत्र सोमाचा आहे. ब्रह्मदेवाने त्या बालकाला चंद्राच्या स्वाधीन केले. त्याचे नामकरण बुद्ध असं केलं. बुद्ध अत्यंत धीर, गंभीर, बुद्धिमान होता. इला नावाच्या स्त्रीपासून बुद्धाला पुरुरवा झाला. पुरुरवाची कथा आपण उद्धवगीतेमध्ये ऐकलेली आहे. पुरुरवाच्या सौंदर्यावर उर्वशी सुद्धा मोहित झाली होती. उर्वशीपासून पुरुरवाला 6 पुत्र झाले. आयु, श्रुतायु, सत्यायु, रय, विजय, जय. 5वा पुत्र विजयापासून भीम, भीमाचा कांचन, कांचनाचा होत्र, होत्राचा पुत्र जन्नू. जन्नू अत्यंत सामर्थ्यशाली होता. भीम म्हणजे द्वापार युगातला भीम नाही, हा भीम अगोदरचा. हा जन्नू जो होता, जन्नू अत्यंत सामर्थ्यशाली होता. त्याने गंगेला आपल्या अंजुळीत घेऊन पिऊन टाकले होते, एवढा सामर्थ्यशाली होता. त्याला, त्या जन्नूला पुरू आणि पुरूचा बलाक, बलाकचा पुत्र अजक, अजकाचा पुत्र कुश. कुशाचे 4 पुत्र होते, कुशांबू, तनय, वसु आणि कुशनाभ. कुशनाभाचा पुत्र गाधी. गाधीच्या कन्येचे नाव सत्यवती होते. ऋचिक ऋषींनी श्री दत्तात्रय प्रभूच्या कृपा प्रसादाने 500 शामकर्ण अश्व देऊन सत्यवती बरोबर विवाह केला होता. आता हे ऋचिक ऋषीला 500 शामकर्ण घोडे दत्तात्रय महाराजांनी दिले. शामकर्ण घोडा कसा असतो, काय त्याचं महत्व असते, हे सर्व तुम्हाला उद्याच्या सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे. हे जी मी कथा सांगितली मागची सोमवंशाविषयी, ही ह्यासाठी सांगितली की पुढे आपल्याला श्री दत्तात्रय महाराजांचं चरित्र ऐकायचं ऋचिक ऋषीचं. आणि ऋचिक ऋषी ज्याच्या सोबत विवाह करतात, ज्या कन्येसोबत, त्या कन्येचं नाव सत्यवती होतं. आणि सत्यवतीची जी काही पूर्वपीठिका आहे, काय तिची परंपरा आहे, ही समजावून सांगण्याचा मी एक छोटासा प्रयत्न आज केलेला आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. ऋचिक ऋषीला शामकर्ण घोडे श्री दत्तात्रय महाराजांनी कसे दिले, का दिले, शामकर्ण घोडा कसा असतो, काय त्याचं महत्व असते, सर्व सविस्तर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर उद्याचं सत्र नक्की ऐका. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्री दत्तात्रय महाराजांच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. जय श्री दत्तात्रय महाराज. दंडवत हो. हे श्री दत्तात्रय महाराजांचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हालाही आवडी असेल श्री दत्तात्रय महाराजांच्या चरित्रामध्ये तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्तानं दररोज तुम्हाला नवीन श्री दत्तात्रय महाराजांचे चरित्र दररोज ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे मी श्री दत्तात्रय महाराजांचे चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही श्री दत्तात्रय महाराजांचे चरित्र ऐकू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्री दत्तात्रय महाराजांच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. जय श्री दत्तात्रय महाराज. दंडवत हो.